हिंजवडीत जेव्हा ही बस दुर्घटना झाली तेव्हा आम्हाला सांगितलं की शॉर्ट सर्किटनं आग लागली. मात्र ही दुर्घटना ही तर एक प्रकारे हत्या आहे अशी प्रतिक्रिया बस जळीत कांडातील सुभाष भोसलेंच्या भावाने दिली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुभाष भोसलेच्या भावाने दिली आहे. पिंपरी चिंचवड में बस में जो वारदात हुई है उसमें 4 लोगों की जिंदा जलकर मौत हो चुकी है। पुलिस इस पूरे मामले में तफ्तीश तो कर रही है, लेकिन जो पीड़ित परिवार है वो काफ़ी ज़्यादा उनको यकीन नहीं हो रहा है कि इतनी बड़ी वारदात कोई कैसे कर सकता है। एक जो पीड़ित परिवार है उनके रिलेटिव हमारे साथ हैं। सर, आपका नाम क्या है? विनोद भोसले। विनोद जी, बताइए कि ये जिनकी मौत हुई है वो कौन थे और क्या लगते थे, उनका नाम क्या है? चचेरे भाई हैं जो यहाँ पे काम कर रहे थे। हाँ, यहाँ पे कितने साल से काम करते थे, क्या नाम है उनका? इनका सुभाष भोसले नाम है। ये करीब 20-25 साल हो गए यहाँ पे है। ओके, क्या काम करते थे अंदर वो? ये कटिंग मशीन पे ऑपरेटर थे, पेपर कटिंग मशीन। ओके, तो कभी उन्होंने आपकी बातचीत तो क्या बोला कि जो ड्राइवर है, जो जनार्दन है, उसका कुछ अनबन होती थी, झगड़ा होता था, इस बारे में जानकारी देते थे वो? नहीं, इतना कुछ नहीं, मतलब ज़्यादा कंपनी से वहाँ ये नहीं था, मतलब मेरा और उसका इतना ये नहीं, बातचीत कंपनी के बारे में कभी नहीं हुई। ओके, किस तरह से आप लोगों को पता चला कि इनकी डेथ हो गई? क्या प्राइमरी फेस से क्या जानकारी मिली आप लोग को? पहले क्या जानकारी मिली? पहले जानकारी हमें मिली कि ऐसा ऐसा हुआ है, जिनमें 4 जन गए हैं, इनमें आपका भाई का नाम है। ओके, हम लोग पहले गए तो क्या जानकारी मिली थी? 4 जन जल गए हैं। हाँ। और बाकी कुछ जो बचे हैं वो रूबी हॉल में एडमिट है। तो हम लोग पहले हिंजवड़ी के रूबी हॉल में गए, वहाँ पे किया, तभी गाड़ी में भी जो जन थे उन्होंने हमें बोला कि नहीं, एक 4-5 जन जो थे ये है, और तुम्हारा भाई जो है वो गुजर गया है, वो उनके बॉडी वाईसीएम हॉस्पिटल में। तो हम लोग वहाँ से तुरंत वाईसीएम चले गए बॉडी की ये आइडेंटिफाई करने के लिए। ओके, तो क्या जानकारी मिली कि आग किस वजह से लगी? क्या पहले आप लोग क्या बोला गया? हमको बोला गया कि गाड़ी का इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट हुआ, ड्राइवर ने गाड़ी चालू ही छोड़ दी, उड़ी मारी और गाड़ी आगे से जलते हुए पीछे गई। ये 4 जन पीछे थे, दरवाजा गाड़ी चालू होने की वजह से दरवाजा अनलॉक हुआ ही नहीं, तो वो चाहे पीछे जो बैठे थे वो अटक गए, क्योंकि आग आगे से पूरी जलते हुए पीछे आई। हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर विरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केलेले. मात्र या प्रकरणात आरोपी जनार्दनला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला. जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाच कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान तसंच पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणताना त्यांना कंपनीतील कोणीच का रोखलं नाही, असा सवालही त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हंबर्डेकर यांचे नातेवाईक माझ्या सोबत आहेत, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सख्खे भाऊ. त्यांचे नेमके काही आक्षेप आहेत आपण जाणून घेऊया. आता त्यांची प्रकृती कशी आहे त्याबद्दल आधी सांगा, आणि एकंदरीत हे जे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? मी 7:45 वाजेपर्यंत होती, पावणे 8 वाजेपर्यंत होती, पण त्यांना मी जाऊन बघून आले. फक्त हात हलवला आणि असं केलं, एवढंच मात्र केलं, बाकी काही केलं नाही. त्याच्यानंतर मी घरी गेले. घरी जाताना मला मध्येच म्हणजे फोन केला की न्यूज ऐकली का, की असं असं न्यूजमध्ये सांगतायत म्हणून. तर मी म्हटलं अरे हे सगळं खोटं आहे, तर हे म्हणजे जर असं करू शकत नाही तर मग हे लोक न्यूजवरती असं दाखवतात का? जर त्यांना बोलायलाही येत नाही, ते हातवारे फक्त ते हलवत आहेत, तर मग पोलीस अशी ट्रीटमेंट घेऊच कसे शकतात? एवढंच माझा आक्षेप होता. म्हणून मी पत्रकार परिषदेला बोलून म्हटलं आपले मुद्दे मांडावे. आणि आता नवीन मुद्दा काढला की चपाती दिली नाही त्या रागाने मी केली. अशी कुठली बायको आहे की नवऱ्याला सकाळी, जो डायबिटीस आहे, ज्याला सकाळी गोळी खाल्ल्यानंतर, नाश्ता खाल्ल्यानंतर काहीतरी खावं लागतं गोळी घेतल्यानंतर, ती अशी बायको करेल का की बाबा त्यांना देणार नाही म्हणून? माझा पोलीस म्हणतात की हे सगळे केमिकल त्यांनी घेतले आणि पूर्वनियोजित कट. अरे पण ते केमिकल घेतलं, समजा ते कंपनीतनं केमिकल घेतलं, तुम्हाला CCTV फुटेजमध्ये दिसलं, तुम्हाला गाडी दिसली, मग बाकीचे कर्मचारी, बाकीचे लोकांनी का नाही विचारले की बाबा तू केमिकल घेऊन कुठे जातं? आजच कसं त्यांना CCTV फुटेजमध्ये ते केमिकल दिसलं. 12 प्रवासी होते एवढं मला कळलं, पण नक्की कोण कोण आहे ते मला पण सांगता येणार नाही. पण त्याच्यामध्ये माझे स्वतःच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर विश्वास खानविलकर हे सुद्धा होते. आणि मी असं ऐकलं आहे की ही गाडी त्यांनी जेव्हा हे करायचं होतं तेव्हा पूर्ण गाडी त्यांनी सगळे दरवाजे लॉक केले. तर सगळे दरवाजे लॉक केले असते तर त्याच्यातनं 3 माणसं जे असे बाहेर पडले की त्यांना काही एक खरचटलेलं निशाणसुद्धा नाही. शिवाय माझे जे भावचे आहेत ते सुद्धा त्या गाडीतनंच उडी मारून बाहेर पडले.
जर दरवाजे लॉक असते तर त्यांनी गाडीतनं उडी मारली कशी असती आणि फक्त त्यांच्या कानाला. तुम्हाला असं म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी देखील कोणी सहभागी असू शकतंय? आता हे तर मी सांगू शकत नाही, पण त्यांना ह्या प्रकरणात गोवलं जातं एवढं तरी मला नक्की सांगायचं आहे आणि माझा भाऊ निर्दोष आहे. प्रतिनिधी सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी.